वारंवार ते आश्वासनं देतात की शेतकऱ्यांचे अनेक प्रश्नांसाठी ते आश्वासनं देतात, मात्र ते पूर्ण करणं दिसत नाही. यापूर्वी सुद्धा तुम्ही वेळोवेळी आंदोलन देखील करून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, आमचं काम आहे आंदोलन करणं, आमचं काम आहे चळवळी करणं, आमचं काम आहे आमचं म्हणणं मांडणं, आणि ते आम्ही मांडत असतो. आणि लेकरू रडल्याशिवाय जसं त्याची माय त्याला दूध पाजत नाही, तसं आम्ही बोंबललोच नाही तर आमचं कोणी म्हणणं ऐकणारच नाही. म्हणून आम्ही आमचे प्रश्न मांडत राहतो आणि वेळोवेळी आंदोलनं करून शेतकऱ्यांना बहुतांशी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी माझ्या आंदोलनातून केलेला आहे. जसं अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला गेलो तेव्हा बुलढाणा जिल्ह्यासाठी 229 कोटी रुपये पीक विम्याचे, या राज्यातल्या सततच्या पावसाचे 1500 कोटी रुपये आम्ही मंजूर करून घेतले. दुसऱ्या बाजूला त्या जलसमाधी आंदोलनातून बुलढाणा जिल्ह्याला 174 कोटीचं पॅकेज मिळालं, वाशिमला पॅकेज मिळालं. म्हणजे काही ना काही त्या आंदोलनातून मिळालं. असं नाही की 100%च ते आंदोलन फेल गेलं. कसं आहे की आंदोलनातून काही ना काही पदरात पडतच असतं. तशा पद्धतीनं या आंदोलनातून जर आता या सकारात्मक चर्चा झाली नाही राज्य सरकारबरोबरची, तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची ताकद काय असते हे आम्ही दाखवून देऊ. आणि जसं मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनसाठी आता आंदोलन जोरात सुरू आहे, तसं या महाराष्ट्रातही सोयाबीन कापसासाठी आंदोलन सुरू होईल मोठ्या प्रमाणामध्ये. 4 दिवस आम्ही थांबू. आता सरकार जर चर्चेला एक पाऊल पुढं आलं आणि आम्ही जर चर्चेला गेलो नाही तर आम्हाला लोक आडमोठे म्हणतील, तुम्हाला चर्चेलाच जायचं नाही म्हणतील. शेवटी मार्ग तर सरकारच्याच लोकांकडून काढायचा आहे. त्यामुळं आम्ही चर्चेला जाणार, चर्चेची दारं आम्ही खुली ठेवलेली, चर्चा करणार, काय होतं काय नाही बघू आणि पुढचं ठरवू. पण तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी एक गोष्ट सांगेन की तुम्ही जाती धर्मात पक्षात विभागला गेलेले, जरा एकजूट व्हा, एकत्र या आणि शेतकऱ्याचा कट्टरवाद तुमच्यातला जागृत करा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची ताकद काय असते एकदा या सरकारला दाखवून द्या. म्हणजे एकंदरीत 12 तारखेपर्यंत तुम्ही सरकारला अल्टिमेटम द्या असं म्हटलं. बिलकुल बिलकुल. सरकारला आता चर्चा होईपर्यंत आम्ही 4-5 दिवस थांबू आणि नाही झालं तर मग तर आम्ही उतरणारच आहे रस्त्यावर 100%. कारण आम्ही थांबणार नाही. सोयाबीन कापसाला दरवाढ मिळण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे जावं, आयात निर्यातीच्या धोरणात बदल करावा, तेलावरचं आयात शुल्क वाढवावं आणि DOC निर्यात करावी सोयाबीनपासून निघणारी, आणि कापसाची सूत निर्यातीला प्रोत्साहन द्यावं. दुसऱ्या बाजूला पीक विमा जो आहे तो 100% टाकण्यासाठी कंपनीनं विलंब केला, म्हणून त्या कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, ब्लॅकलिस्ट करावं, गुन्हे दाखल करावे आणि आम्हाला 12% व्याजाने पैसे द्यावेत आमचे. आणि महाराष्ट्रातला शेतकरी जसं अंबानी अदानीचं कर्ज काढल्यावर तुम्ही त्यांना राईट ऑफच्या नावाखाली माफ करता, तसं आम्हालाही माफ करा. जर 46,000 कोटी तुम्ही लाडक्या बहिणी योजनेला आणू शकता, आमचा विरोध नाही त्याला, आमच्या बहिणींना मिळतात आनंद आहे, तसं महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी 25,000 कोटी उभे करा. फरक काय पडतो ही आमची मागणी आहे. आणि सरकारनं जर का शेतकऱ्यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांचा झटका काय असतो आम्ही सरकारला दाखवून देऊ. 12 तारखेनंतर आपल्या आंदोलनाची दिशा कशी असेल ते आम्ही आता 11 तारखेची बैठक झाल्यावर ठरवू. तोपर्यंत आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करत राहू. आंदोलनाचा टप्पा सगळ्याच काय आम्ही जाहीर आत्ता करणार नाही. कारण हे काय करतात, आम्ही आंदोलन डिक्लेअर केलं की आम्हाला अटका करतात, आम्हाला तुरुंगात टाकतात, गुन्हे दाखल करतात, खोटे गुन्हे दाखल करतात. म्हणून आता आंदोलन करायचं तर गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंदोलन राहील पुढचं येणाऱ्या काळातलं. असं आहे की सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी, महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त व्हावा आणि हक्काचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा, जंगली जनावरांचा त्रास वाचावा म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करून मिळावं, यासह अनेक मागण्या घेऊन मी गेल्या 4-5 दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाला सिंदखेड राजाला राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बसलो होतो. परंतु असं झालं की सरकार दखल घ्यायला तयार नव्हतं, सरकार आमच्याशी चर्चाही करायला तयार नव्हतं आणि सरकारने हे आंदोलन मोडून काढायचं असं ठरवलेलं होतं. पण राज्यभर शेतकरी रस्त्यावर उतरले आणि आंदोलनाची धग पाहून सरकारने अखेर चर्चेचं एक पाऊल पुढं आणलं आणि 11 सप्टेंबरला राज्य सरकारबरोबर आमची चर्चा होणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. त्या चर्चेत काय निर्णय होतो ते बघू. सकारात्मक निर्णय झाला तर ठीक, नाही तर पुन्हा एकदा 12 किंवा 13 तारखेपासून राज्यभर आंदोलनाला सुरुवात आम्ही करणार आहोत. आम्ही थांबणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, अशी आमची भूमिका आहे.